भीम जी के मर जाते हैं मगर नील परचम की कभी दलाली नहीं करते। असाच आवाज राहू दे, तेवढीच हेल्प राहील. पुन्हा उद्या रेकॉर्डिंग आहे दादा, सर्व तुमच्या जीवावरती असतं. राष्ट्रध्वजाला अशोक चक्राने गती देऊन गेला भीम, पुरस्कारावर पिंपळाचे पान कोरून गेला भीम, भारत सरकाराला राजमुद्रा देऊन गेला भीम, तिरंग्यावर अशोक चक्र देऊन गेला भीम, तरीही काही जातीयवाद्यांना कळलेच नाही की पूर्ण भारत बौद्धमय करून गेला भीम. मी शेर गायला, पण त्यानंतर गायक साहेब म्हणाले, आता ते म्हणतात की मी ताई म्हणालो, मी माझ्या बोलण्यातून कधीच आले नाही, मी म्हटलं नाही की तुम्ही मला काही वाईट बोलता. मी फक्त हेच बांधून म्हणत आली की काही नॉलेज आपल्याला भेटत असेल तर आपण घ्यावं, जरूर घ्यावं, माझे हेच शब्द आहेत. पण मग आता माझ्या दादांना मला सांगणं आहे, दादा कुठे गेले? दादा हिशोब करतात काय? असो तर आपले लाडके दादा म्हणतात काय की तिरंग्यावर अशोक चक्र देऊन गेला भीम म्हणून काय भारत बौद्धमय होतो का? अरे बाबांनो, अशा गोष्टी कुठं बोलू नका, उगाच उपटी पडतील पाठीवर. अरे हा बुद्धांचा देश आहे, तो अशोक चक्र ग्वाही देतो आहे या जगाला ग्वाही. आता अंबानीची बायको बाहेर देशात जाऊन सांगते मी बुद्धांच्या देशातून आले, माहिती की नाही? मोदी जातात, मोदी कोणाची ओळख सांगतात? बुद्धांची ओळख सांगतात, है ना? तेव्हा ओळखलं जातं की कुठून आलेत. आणि तुम्ही म्हणता काय साहेब, तुम्ही म्हणता की बौद्धमय होतो का? असं बोलू नका, फार चुकीचं येते. तुम्ही फार विद्वान आहात, माझ्यापेक्षा कितीतरी अभ्यासू आहात, पण असं बोलू नका. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काहीच कमी केलेलं नाहीये. आता हा जो गाडा आहे, ही चळवळ आहे, आपल्याला पुढे न्यायची आहे. फक्त हेच राहिले, ते आपण पुढे नेले पाहिजे. बाबासाहेबांना जे जे काय करता आलं ते भरपूर आपल्यासाठी करून गेले. तो परमवीर चक्र, वीर चक्र, हे काय चौथ्यांदा त्या तिरंग्यावरती अशोक चक्र देऊन चौथ्यांदा गतिमान केले बाबासाहेबांनी त्याला. तो चरखा हटवून, म्हणजे किती मोठा अभ्यास आहे, ते पण एका रातोरात. तिरंग्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि गायक साहेब म्हणतात की बौद्धमय कसा, नुसत्या अशोक चक्राने बौद्धमय कसा? अरे ती तर आपली निशाणी आहे. असू द्या, काही अभ्यास त्यांच्याकडे आहे, मी शिकते आहे, माझ्या चुका होतील, त्यांच्या चुका होतील. आता तुम्हालाच माहिती आहे, काही नावं सांगितली त्यांनी, म्हणतात की ती चुकीची आहे त्यात अश्वजी. पण काही गोष्टी शोधायला, काही गोष्टी सर्च करायला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीचं काही प्रूफ मिळायला. तुम्ही सांगता तेच कशावरून खरं? आम्ही पण अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी माझे बांधव आहेत, माय माऊले आहेत, जेव्हा ते अभ्यास करतील तेव्हा तुम्हाला आम्ही कुठेतरी मानू की हा हे खरं आहे. ये बात है क्या कहने सर जी, कहाँ से लाते हैं? कशावरून मानायचं? आणि पहिले हे शिका की कोणी काही उठेल, बोलेल आणि लगेच आपण ते मानायचं कधीच नाही. आपलं भले चुकू द्या, पण शिका, बोलायला शिका. गरज आहे, इसलिए दे रहा हूं. आणि हा काय काय तर ताईचं नाव क्या ढंग है उसका? तो अनजान
नहीं वाह. ये भारत तो नफरत की आखिरी मकाम पे इलाज इसका बुद्ध के सिवा कुछ नहीं. क्या बात आहे दादा. आणि बांधवानो, मी जास्त डीपली जाणार नाहीये, कारण तेवढं मला त्यांचा आदर आहे, तेवढा रिस्पेक्ट आहे मला. पण मी हे नक्कीच सांगेन, थोडं साडी खूप सिंपल गोष्ट आहे हो. एखाद्या घरावरती जर अशोक चक्र असेल तर आपण काय बोलतो, हे घर कोणाचं? मला तुमच्याकडून आवाज आला पाहिजे, हे घर कोणाचं? एखाद्या गाडीवर जर अशोक चक्र असेल तर आपण काय बोलतो, ही गाडी कुणाची? बुद्धाची. आणि महाराष्ट्राचे लाडके कवी शशिकांतजी कापसे यांचा याच्यावरती फार सुंदर असा विषय आहे, पण वेळेअभावी मी गाणार आहे आपल्यासाठी, पण थोडक्यात सांगते. जर मग एखाद्या घरावर अशोक चक्र असेल तर ते घर बौद्धाचं होतं, एखाद्या गाडीवरती अशोक चक्र असेल तर ती गाडी एखाद्या बौद्ध मुलाची असते, मुलीची असते, बौद्धाची आहे असं सांगतात. मग जर तिरंग्यावर अशोक चक्र आहे, मग हा भारत देश कुणाचा? कुणाचा आहे? तिरंग्यावर जर अशोक चक्र आहे, मग भारत देश कुणाचा? किती मोठी गोष्ट आहे, किती पुढचा विचार, किती दूरदृष्टी आहे बाबासाहेबांची, पण आपण ओळखू शकत नाही हो. म्हणून ते ओळखलं पाहिजे. तो गाडा आपण पुढे न्यायचा आहे, हा रथ आपण पुढे न्यायचा आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला जर पुढे नेता येत नसेल तर तिथेच राहू द्या, पण मागे खेचू नका. ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची. असो, चुका तर मोठ्या ठामपणे सांगता तुम्ही गायक साहेब, पण काही गोष्टी तुम्हाला तरी कुठे सांगता आल्या? तुम्हाला हत्तीचा विषय कुठे सांगता आला? तुम्हाला कुठले जिल्हे गेले ते कुठे सांगता आलं? म्हणून काय असतं ना, नॉलेजचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे. कुणावर प्रेशर देऊन किंवा कुणाला उगाच कमी लेखायचं म्हणून किंवा आपण जास्त ओव्हर स्मार्ट आहोत हे दाखवायचं म्हणून करू नये. मी इंग्लिश शेअर गायला, काय वाईट होतं त्यात? की गांधीजींचा जीव वाचवणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रेट आहे. आणि गायक साहेब म्हणतात की तुम्हाला कळलं का? अरे त्या माय माऊल्यांना, त्या माझ्या बांधवांना, त्यांना काय विचारतं? ते आपल्याकडून घ्यायला आलेत काहीतरी, ते ऐकायला आलेत. आणि तुम्ही म्हणता गायक साहेब की स्टँडर्ड की मी तुम्हाला काहीच म्हटलं नव्हतं दादा, तुमच्याबद्दल तो विषयच नव्हता. हे युट्यूबर्स या ठिकाणी आहेत, आपले कॅमेरामॅन दादा आहेत, त्यांना माहिती आहे. आणि त्यांना खूप प्रेमानं मी सांगितलं, ते प्रत्येक मोबाईल धारक जो आहे, जो घेतोय व्हिडिओ, की तुम्ही करा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा, पण रेकॉर्ड तुमच्याकडे राहू द्या. आपले गायक, आपल्या समाजातील गायक किंवा आपली कव्वाली, आपले बाबासाहेबांचे गाणे इतके स्वस्त नाहीत की ते कुणीही बघावं. आणि जर करा तर चांगल्या लेवलचं करा. मी त्या पद्धतीनं स्टँडर्डपणा म्हटलं. तुम्ही म्हणता स्टँडर्ड की स्टँड, मला समजलं नाही ते. अहो, एवढं जर आम्हाला घमंड असतं तर मी या स्टेजला नसती ना, मी बोलले असते मी मस्त पिक्चर मध्ये गाणं गाते, एका कार्यक्रमाची विदागी पिक्चर मध्येच घेते, मी कशाला गाऊ बाबासाहेबांचे गीत. पण नाही, माझं समाज आहे, आज माझं कर्जत, माझं गाव कुठे आहे? मी राहते कर्जत पासून, पण मोठे विणगाव. आणि तिथून आज या शिरसगावी ठिकाणी मी आज 13 घंट्याची रनिंग करून आले, गाडीत रात्रभर जागून. कशासाठी? क्या कहने दादा. बाबासाहेबांची चळवळ आहे, कारण मी एक समाजाची गायिका आहे, मला त्याची भान आहे. आणि तुम्ही म्हणता स्टँडर्ड की वेगळं वळण देऊ नका दादा. दादाजी गलत मत बनिये आप. आणि दुसरं आपण ऐकलं की मनोरंजन, मी मनोरंजन करत नाही, मी मनोरंजनाला आलो नाही. मग तुम्ही तबला वाजवता, तुम्ही करता. मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो. क्यों गाए आप फिर? तुम्ही मनोरंजन करत नाही, मग तुम्ही का? अहो, मनोरंजन, बाबासाहेबांना पण कलेची आवड होती. बाबासाहेब वायलन वाजवायचे, तबला वाजवायचे जेव्हा जेव्हा त्यांना वेळ भेटायचा. इतकी आवड, इतकी प्रचंड. आणि कलाकाराला तर किती डोक्यावर ठेवलंय बाबासाहेबांनी, पुढाऱ्यांना बाजूला ठेवलं, पण कलाकाराला मान दिला बाबासाहेबांनी. आणि तुम्ही म्हणता मी मनोरंजन करत नाही, मी मनोरंजनाला आलो नाही.
कसं वाटतं तुम्हाला सांगा मला. शिक्षणाचा फरक आहे बाई ते. चुकी बरोबर. मला आता तुमच्याकडून ऐकू दे. आता मला तुमचा आवाज ऐकू दे. तुम्हाला माहित नाही का त्यांचं नाव घेतलं होतं ना. मी बोलणार नाही. मी बोलेन तो फक्त माझ्या मनोरंजनाचा भाग होता. पण त्यांना दुखेल किंवा त्यांना वाईट वाटेल असं कृत्य मी नक्कीच करणार नाही. या ठिकाणी आमचे लाडके सागर दादा यांच्या ताई, सागर भाऊ यांच्या ताई नंदाताई पाढेण यांच्याकडून 500 रुपये प्रेम भेट. धन्यवाद, आभारी आहोत. मनोरंजन म्हणजे कला फार मोठी गोष्ट आहे आणि आपण बाबासाहेबांच्या रक्ताचे आहोत. याच्यामधून तर आपण खरी चळवळ बाबासाहेबांची पुढे नेतोय आपल्याप्रमाणे, आपल्या गाण्यातून, गीतातून, प्रबोधनातून. एवढं जर असतं तर या ठिकाणी राजरत्न साहेब येऊन गेले. काय आगम दादा प्रबोधनकार. अहो त्यांचं लोक ऐकतात ना. तुम्हाला जर तेच करायला मग तुम्ही प्रबोधनकार व्हायला पाहिजे असं मला वाटतं पर्सनली, है ना. त्याने सत्ता ठेवायला पाहिजे द्यायचं. तुम्ही कशाला गाण्याच्या क्षेत्रात उतरलाच. आता ते तर होईलच दादा. गीत गायलं, गाता गाता तुम्ही तिथली चेअर, तिथली खुर्ची उचलली, तिथं ठेवली. हा ऍक्ट काय होता, त्याला काय म्हणतात दादा? हे पणच मनोरंजनच आहे ना भाऊ. त्याच्यात काय प्रबोधन नाही. कारण मी ताई आहे म्हणून मी असं बोलते. कुणी वेगळं वळण देऊ नका. असू द्या, चुका होत असतात माणसांकडूनच. पण सगळं आपलंच खरं असं नसतं. मला एवढंच बोलायचं. नाहीतर मग तुम्ही प्रबोधनकार असतात गायक साहेब. असू द्या. सुंदर असा विषय गायला होता वंचित बहुजन आघाडी आणि आमचे राजू दादा मगाशी वंचित बहुजन आघाडी त्यांचं नाव राहिलं होतं. त्यांच्याकडून सप्रेम भेट 100 रुपये. धन्यवाद, आभारी आहोत. आपण ऐकलं की खुर्ची खाली करा, पण ती कधी कुणी केली पाहिजे, कशी होईल. गीतातून सादर करते. दादांची फरमाईश आहे. सुंदर असं गाणं 2च राजे इथे गाजले. फरमाईश आहे, पण त्याही पेक्षा मी अजून एक शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा डुएल सॉन्ग तुम्हाला ऐकवेन. खूप सुंदर आहे. पण त्याआधी या गीताकडे लक्ष द्या बाबांनो.